तिकडे ठेवून द्या. त्यानंतर सारंगाने हेच कार्य विमलेशला दिलं. विमलेश त्याच्या पत्नीसोबत ढोल मंत्र्याच्या घरी घेऊन जायला निघाला. चला चला विमलेशजी, लवकर पुढे चला. वा, काय सुंदर दृश्य आहे. एकट्याने ढोल उचलून कंबरच आखडली. थोडी मदत तरी कर ना. अच्छा, चोरी केली तुम्ही आणि ढोल मी उचलू? अगं पण चोरी तर तूच मला करायला सांगितली होतीस ना. नाही. ठीक आहे, तू ढोलाकडे लक्ष दे. मी पाणी पिऊन लगेच आलोच मी. जोपर्यंत विमलेश पाणी प्यायला गेला, त्याची पत्नी डोळे बंद करून आराम करायला लागली. तेव्हा अचानक ढोल उसून उसून पुढे मागे जायला लागला. अरे, ढोल पळतोय. कोणीतरी पकडा त्याला, पकडा त्याला. ढोलाला पकडा, तो पळून चाललाय. ढोल पळून चाललाय. ढोल उचलला तर नाही, पण पकडू तर शकत होतीस ना. एक कामही तुझ्यानं होत नाही. अच्छा, चोरी करताना हे लक्षात नाही आलं. आता लवकर चला, नाहीतर महामंत्री आपल्याला चोर समजतील आणि शिक्षा देतील. अरे थांबा थांबा. विमलेश आणि त्याची पत्नी कसे तरी ढोल घेऊन राजमहालापर्यंत पोहोचले. तिथे किसन आणि उमा आधीपासूनच हजर होते. तुम्ही लोक अजून इथेच आहात. बहुतेक शिक्षा मिळाल्यानंतरच मानाला वाटतं. महामंत्रीजी तुम्ही? हो, मी. पाहिलीत माझ्या जादुई ढोलची कमाल. या ढोलने तुमची पोल खोल केलीच. कसलं गुपित? तीच जिच्यासाठी तुम्ही दोघं आता भांडत होता आणि मी ढोलच्या आत बसून सगळं ऐकत होतो. आता प्रामाणिकपणे किसनची चोरलेली नाणी परत कर, नाहीतर कारागृहात जायची तयारी कर. धन्यवाद महामंत्रीजी. आणि अशा प्रकारे विमलेशला किसनचे पैसे परत करावे लागले आणि किसन आणि उमा आनंदाने त्यांच्या तीर्थयात्रेला निघून गेले. अच्छा, म्हणजे ढोलाच्या पोल खोलीचा अर्थ सोमूची चोरी पकडली त्याच्याबद्दल होता काय? बरोबर बोललास. आणि सोमू, तू एवढं डोकं हे सगळ्या करण्याच्या जागी एखाद्या चांगल्या कामात लावत जा.